मोबाईल 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 थोडं मागे. तन्मय जाधव, ठाणे जिल्हा विद्यार्थी प्रतिनिधी. आज इथे जो मोर्चा दमलाय हा पूर्ण शांततेपूर्ण होणार आणि धर्मेंद्र प्रधान यांनी जे विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज केलाय, अमानुषपुराच्या नळकांड्या सोडल्यात, हे केवळ दहशतवादीचे वृत्ती. हे आम्हाला तरुण पिढीला हे दहशतवादी समज आहेत का, हा मी त्यांना प्रश्न विचारतो. आम्ही तरुण आहात म्हणून तुम्ही आहात. आज 38 करोड तरुण आहे म्हणून या देशाचं उज्ज्वल भविष्य आज मी सांगू इच्छितो. आज इथे प्रत्येक जमले आपल्याला सांगू इच्छिते की आपल्याला काय पाहिजे. पेपर फुटी नाही पाहिजे. पेपर फुटीमध्ये 21 मुलांचे जे बळी गेला त्याला जिम्मेदार कोण? सरकार आहे का? आज प्रत्येक राज्यातील निवडून येणारा नेता त्यांच्या मुलांना बाहेरच्या देशात टाकतो का? इथं शिकू शकत नाही का? कारण त्यांना माहिती आहे इथली शिक्षण व्यवस्था जेवढी खराब आहे. हे मान्य करतो की त्यांनी चांगले कामं केले, परंतु शिक्षणाच्या बाबतीत त्यांनी काही केलं नाही. मागील 10 वर्षात 90 पेपर लीक झाले, त्याला जिम्मेदार कोण? आज मी एक सर्वसामान्य नागरिक म्हणून विचारू इच्छितो, 21 मुलांनी जी आत्महत्या केली त्या आई वडिलांना कोण जबाबदार? त्या आई वडिलांनी उतरत्या वयात कोणाकडे बघायचं हे विचारतो. धन्यवाद. आज सीजीपीच्या शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये मंत्री असलेले JPG नड्डा यांच्याशी मुलाखत घेतली, त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि केंद्राचं शिष्टमंडळ देखील सकारात्मक आहे. एकूण 4 मागण्या केंद्राने मागण्या केल्या आहेत. अजून धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामाची मागणी अजून मंजूर होत नाही. तोपर्यंत दिल्लीच्या जंतर मंतर पासून ते लोकसभेच्या संसद पर्यंत तुम्हाला तरुण एकवटलेला दिसणार म्हणजे दिसणार. हा पूर्ण भावना या फक्त विद्यार्थ्यांच्याच नाहीये, तर पूर्ण भारताच्या भावना आहेत. तुम्हाला सांगतो, एक प्रधान शिक्षण मंत्र्याला वाचवण्यासाठी या पूर्ण विद्यार्थ्यांचा बळी घेतला जातोय आणि हा बळी पूर्ण देशामध्ये घेतला जातोय. हे सर्व लोकांनी समजून घ्यायला पाहिजे आणि भावना अतिशय आमच्या तीव्र आहेत. कारण तुम्ही बघाल की जो अमानुष प्रकारे जो दिल्लीला लाठी चार्ज झाला आणि तरी पण देशातले काही लोक त्यांचं समर्थन करतायत. मला त्याचंही वाईट वाटतं, पण लोक जे समर्थन करतात त्याच्यापेक्षा जास्त लोक ही रस्त्यावर विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी उतरलेली आहेत. ये शामिल हुए क्योंकि हमें धर्मेंद्र प्रधान का रेजिग्नेशन चाहिए. इतने सारे नीट के पेपर लीक जो हुए हैं, इसका हमें क्यों ये लीक हो रहे हैं, हमारी गवर्नमेंट क्या कर रही है, हमें इसका प्रूफ चाहिए. ये कब तक चलेगा? पर लीक हुए हैं और 12th के भी पेपर कितने बार सुनने में आता है कि ये जो है ये लीक्स होते हैं. तो ये क्यों होते हैं? हमारी गवर्नमेंट क्या कर रही है? ये पेपर लीक होने का कारण क्या है? हमें उसका ये चाहिए, प्रूफ चाहिए. ठीक है, जब तक हमें इसका प्रूफ नहीं मिलेगा हम लोग ये प्रोटेस्ट जारी रखेंगे. इसने जो दिल्ली के छात्रों को मारा है, क्यों मारा है? हम तो यहाँ पर अकाउंटेबिलिटी मांगने आए हैं ना, और क्या मांग रहे हैं? पुलिस ने जो किया है वो बहुत गलत किया है. दिल्ली पुलिस मुर्दाबाद. लास्ट में यही कहना चाहूंगी, दिल्ली पुलिस मुर्दाबाद. आमची मागणी आहे रिझाईन. काय बोलणार नाही. सरकारचं अकाउंट रिझाईनच हवी आहे. दुसरे मुद्दे अजून खूप आहेत, पण आम्हाला सध्या रिझाईनच हवं आहे. हे खूप चुकीचं आहे. त्यांच्याच पोरांना मारलं आहे. मला खूप हे वाटतं की मोदी स्वतःहून बोलायचे की बेटी बचाओ बेटी पढाओ. त्यांनी पोलिसांना बघितलंय की ते मुलींना मारत आहे, टीयर गॅस फेकत आहे, चार्ज होत आहे, पण त्यांनी त्याच्यावरून काही नाही केलं आणि तो पुढच्या गोष्टीवर त्यांना दुर्लक्ष करून ते कारण एकदम चुकीचं आहे आणि त्याच्यावर त्यांनी काहीतरी केलं पाहिजे. धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या. भारत माता की जय. सर्वात पहिले ही हा विजय आपल्या सर्वांचा आहे. हा विजय आपल्या भविष्याचा आहे. हा विजय आपल्या सगळ्या फ्युचर जनरेशनचा आणि येणाऱ्या पिढीचा आहे. आणि मी सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे केंद्रीय सरकार यांना धन्यवाद करते. तुम्ही आमची हाक ऐकली. तुम्ही आम्हाला जे काय बोलतात जस्टिस मिळवून दिलं, ज्याच्यासाठी आमचे लोक 35 दिवसापासून तिथे जंतर मंतरवर आहेत. अभिजित दिपके, सौरभ दास, एस्पेशली सोनम वांगचुक सर, ज्यांनी हमका स्ट्राईक तोडला, पण त्यांनी ती काय बोलतात येस त्यांनी एक इच्छा त्यांनी तशीच राहू दिली आणि त्यांच्या इच्छेमुळे आणि जनरेशनच्या प्रतिसादमुळे
व्हायची ते धर्मेंद्र प्रधानने रेजिग्नेशन दिले आणि जे आमची एकच इच्छा आहे की जी नीट आणि जे ऍडव्हान्स आणि टीईटी एमएससीआयटी बाकी सगळ्या येणाऱ्या परीक्षांमध्ये मला एकच बोलायचे प्लीज जे नवीन एज्युकेशन मिनिस्टर येतील त्यांनी प्लीज आमची एन्शुरिटी घ्या की आमचे पेपर लीक नाही हो आणि आमचं भविष्य हे एकदम सिक्युअर राहील. धन्यवाद. मला खूप चांगलं वाटतंय कारण की आम्ही एवढी मेहनत करतोय म्हणजे आता मुलं एवढे वर्ष नीटसाठी जेसाठी मेहनत करतात पण हे पेपर कशा काय लीक होतात. ते लीकमुळे खूप मुलं म्हणजे त्यांचा आत्मविश्वास कमी होतो आणि ते म्हणजे सुसाईडवर त्यांचे विचार येतात आणि करतात पण ते बंद व्हायला पाहिजे. आणि जे आता आपल्या एज्युकेशन मिनिस्टरनी राजीनामा दिले ते ऐकून आम्हाला खूप चांगलं वाटलंय कारण की असंच आमची युची पॉवर असली ना तर ते त्यांना पण हे करावं लागेल झुकावं लागेल कारण की आम्ही सर्व आता एकत्र आहे आणि मोदी स्वतःच रिलीजनवर आपल्या हे करत असतो रिलीजनवरून लोकांना तुडत असतो पण आता या प्रोटेस्टमुळे सर्व लोक सोबत आलेत आणि ते व्हायलाच पाहिजे असं आपल्या नेहरूजींनी पण सांगितलं होता की कोणीतरी 70 वर्षानंतर येणार आणि धर्माच्या नावावर पूर्ण देशाला तुडवणार आहे पण आपण हे नाही होऊ द्यायला पाहिजे. आपण सर्वांना एकत्र राहायला पाहिजे आणि असेच पुढे पण आपल्याला ठेवायला पाहिजे एकत्र. शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला फार उशीर केला खरं म्हटलं तर जैनची रस्त्यावर उतरली पहिल्या दिवशीच राजीनामा द्यायला हवा होता खूप उशीर झाला त्यांनी नैतिकता दाखवायला हवी होती पण हे प्रकरण आता एवढ्यावर थांबणार नाही. मोदींनी पण राजीनामा दिला पाहिजे त्यांची पण नैतिक जबाबदारी आहे. शिक्षण व्यवस्था फेल केलेली आहे आरोग्य व्यवस्था फेल केलेली आहे आणि त्या तरुण मुलांना रस्त्यावरती उतरावं लागलं ही फार चुकीची गोष्ट आहे. त्यांनी शिक्षण घ्यायचं की त्यांच्या हक्कासाठी भांडायचं हे म्हणजे आमच्यासारख्या 60+ लोकांना पडलेला प्रश्न आहे. आज मी एका मिलेनियलची आई आहे मी जैनची आजी आहे ही मुले जर रस्त्यावर उतरतात मी शांत कशी बसू शकते.